नमस्कार. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यानुसार यावर्षी सन 2025-26 पासून पहिल्या वर्षी इयत्ता पहिलीचा पाठ्यक्रम बदललेला आहे. यामधील इयत्ता पहिलीचं माय इंग्लिश बुक 1 ग्रेड 1 हे पाठ्यपुस्तक आपल्या हातामध्ये आहे. इंग्रजीच्या या पाठ्यपुस्तकाची रचना मराठी माध्यमासाठी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून आतमध्ये इथे लिहिलेले की नॉन इंग्लिश मीडियम म्हणजे मराठी माध्यमासाठी किंवा हिंदी माध्यमासाठी हे पुस्तक वापरले जाईल. तर या ठिकाणी मराठी माध्यमाचा आपण विचार करणार आहोत. मुखपृष्ठाचा विचार करता हे मुखपृष्ठ जे तयार केलेलं आहे श्री भटू बागले सरांनी तयार केलेलं आहे. आणि या मुखपृष्ठावरती निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडावरती मोर पिकॉक या ठिकाणी बसलेला आहे. ये हा इथे बी हा सी, इथे सुद्धा ही मुलं ए बी सी टी अशा पद्धतीची अक्षर तयार करत आहेत. या ठिकाणी शी वरती एक मुलगा अभ्यास करताना बसलेला दिसतोय. त्यामधील चित्र हा टोपीवाला मुलगा पाहताना दिसतोय. ही मुलगी लपाछपीचा खेळ खेळत यांच्याकडे पाहते आणि यांच्याकडे बघते. आणि सगळ्यात वरती बी वरती सगळ्यात शिखरावरती पोहोचलेली मुलगी या ठिकाणी आपल्याला दिसते. या ठिकाणी व्हीलचेअरवर एक मुलगी बसलेली आहे आणि ती टॅबवरती अभ्यास करत आहे. आणि तिला तिच्यासोबत दुसरी मुलगी बसलेली आहे. ती सुद्धा तिच्या मदतीसाठी किंवा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेली आपल्याला दिसते. आकाशामध्ये पक्षी उडताना दिसतात. सूर्य उगवलेला आहे. या ठिकाणी फुलपाखरं बिरबिरताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीचं एक छानसं मुखपृष्ठ विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केलेलं आहे. आपण मलपृष्ठाचा विचार केला, बॅक पेजचा जर विचार केला तर फ्रंट पेज प्रमाणेच बॅक पेज सुद्धा या ठिकाणी आकर्षक तयार केलेला आहे. या ठिकाणी समुद्रातील जीवांचा या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे. यामध्ये कासव आहे, खेकडा आहे, मासा आहे, स्टारफिश आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या माशांना पाहण्यासाठी समुद्रामध्ये उतरलेले हे दोन विद्यार्थी आपल्याला दिसतात. डायव्हिंग करताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीचे जलचर प्राणी पाहत असतानाचा आनंद विद्यार्थ्यांच्या गगनात मावेनासा होतो. म्हणून अशा पद्धतीचं चित्रीकरण या ठिकाणी छानसं केलेलं आहे. आणि याला अनुषंगूनच आतमध्ये अंतरंगामध्ये ही चित्र कुठेतरी आलेली असतील म्हणून ती मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर या ठिकाणी घेतलेली आहेत. मलपृष्ठाच्या म्हणजे बॅक पेजच्या आतील बाजूला आपण जर पाहिलं या ठिकाणी तर चाइल्ड हेल्पलाईन दिलेली आहे. या ठिकाणी 1098 आणि वरच्या बाजूला ncpcr@gov.in या वेबसाईटवर विद्यार्थी स्वतःची तक्रार नोंदवू शकतो ई बॉक्सवरती. अशा पद्धतीचे हे दोन बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्या सर्वांगीण विकासासोबतच त्याच्या सुरक्षेचा विचार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. बघूयात आपण अंतरंग. अंतरंगाचा विचार करता पहिल्या पानावरती अशा पद्धतीने एक पडदा या दोन चिमण्यांनी पकडलेला आहे. झाडावरची बसलेली घरट्यामधली चिमणी आणि उडणारी चिमणी. आणि त्या पडद्यावरती माय इंग्लिश बुक ग्रेड 1 नॉन इंग्लिश मीडियम विद्यार्थ्याला नाव लिहिण्यासाठी जागा आणि महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि समग्र शिक्षा अंतर्गत हे पुस्तक छापलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. QR कोड स्कॅन करायचा आहे आणि QR कोड स्कॅन करून व्हिज्युअल ऑडिओ त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. QR कोड ते पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या पहिल्या पानावरती ही मुलं अभ्यास करताना दिसत आहेत. आतील पानावर आपण जर पोहोचलो तर इंग्लिश लँग्वेज कमिटी या ठिकाणी दिलेली आहे की हे पाठ्यपुस्तक तयार करताना या चेअरमॅनचं आणि मेंबरचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. कव्हर पेज अँड इलुस्ट्रेशन श्री भटू रामदास बागले सर, आपण अगोदरच त्यांचा नामोल्लेख केला होता, त्यांनी तयार केलेलं आहे. आतले अंतरंगामध्ये चित्र सुद्धा त्यांनी काढलेले आहे. पुढील पानावर जर गेलो आपण द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संविधान भारताचे आणि त्याचे उद्देशिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि पुढे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया चॅप्टर 4A नागरिकांची मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आर्टिकल 51A अंतर्गत जसं आपण नागरिकांची हक्क पाहतो त्याच पद्धतीने नागरिकांची कर्तव्य सुद्धा असतात. त्या कर्तव्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आतील पानावर नॅशनल अंथेम राष्ट्रगीत
इथे प्लेज प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा घेतलेलं आहे. पुढील पानावर महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे डायरेक्टर म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेचे डायरेक्टर संचालक आदरणीय कृष्णकुमार भास्करराव पाटील साहेब यांची प्रस्तावना या ठिकाणी या पुस्तकाला लाभलेली आहे. आतील पानावर आपण जर पोहोचलो त्या आतील पानावरती या ठिकाणी इथे क्षमता दिलेल्या आहेत. 9.1 पासून 11.2 पर्यंत लर्निंग आउटकम्स त्याचे दिलेले आहेत पुढे आणि स्टेटमेंट दिलेले आहेत. अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी दिलेली आहे. ती अध्ययन निष्पत्ती आपल्याला कुठून कोणत्या पानावरती विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळेल, कोणत्या पॉईंटनुसार मिळेल त्याचा स्कोप या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून वरती दिलेलं आहे की माय इंग्लिश बुक ग्रेड 1 मॅपिंग अँड स्कोप ऑफ लर्निंग आउटकम्स अशा पद्धतीचा हे टेबल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पुढे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स शिक्षकांसाठी आणि पॅरेंट्ससाठी पालकांसाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. पोएम्स कविताबद्दल आहे सूचना. स्पीकिंग पिक्चर टॉक कन्व्हर्सेशन संभाषणाबद्दल आहे. रीडिंग वाचण्यासंदर्भात आहे. रायटिंग लिहिण्यासंदर्भात आहे. अशा पद्धतीने फोनॉलॉजिकल अवेअरनेस पेडागॉजिकल प्रोसेस. नंतर लोगोज यूज इन टेक्स्ट बुक अशा पद्धतीचे हे लोगो पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. हा लोगो लिसन ऐकण्याचा आहे. स्पीक डिस्कसचा आहे. रीडिंगचा आहे. रायटिंगचा आहे. सिंग अ सॉंगचा आहे. इनॅक्टचा आहे. ऍक्टचा आहे. कलर द पिक्चरचा हा लोगो आहे आणि फॉर द टीचरचा हा लोगो आहे. हे लोगो ज्या ज्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ जर हा लोगो असेल आणि पुढे ओळ लिहिलेली असेल तर दिलेली ओळ ही ऍक्टिंग संदर्भात आहे अशा पद्धतीचा संदर्भ आहे. समजा या ठिकाणी असं चित्र दिलेलं आहे त्या ठिकाणी राईट लिहिलेलं असणार नाही, परंतु अशा पद्धतीचं चित्र म्हणजेच स्वाध्याय दिलेलं आहे आणि विद्यार्थ्याला तो काम रायटिंगचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीचं लोगोज यूज इन टेक्स्ट बुक घेतलेले आहेत. आतील पानावर आपण पोहोचलो तर इंडेक्स अनुक्रमणिका घेतलेली आहे. यामध्ये युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 अशा पद्धतीच्या 4 युनिटमध्ये 4.9 पर्यंत अनुक्रमणिकेमध्ये चॅप्टर्स घेतलेले आहेत. या ठिकाणी आतमध्ये आपण पोहोचलो. आता पहिल्या पानावरती पोहोचलो युनिट 1 मध्ये तर बॉडी बॉडी पॉप पॉप ही एक राईम या ठिकाणी घेतलेली आहे. आपण तिला मराठीमध्ये कविता म्हणतो बघा. पोएम किंवा राईम चालेल. लिसन अँड स्पीक अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे आणि टीचरसाठी खाली सूचना दिलेल्या आहेत. खाली जी पट्टी आहे त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत टीचरसाठी. पुढे पेज नंबर 2 व्हॉट इज युअर नेम अशा पद्धतीचं हे चॅप्टर या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर द टीचर शिक्षकासाठी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. चित्र आहे. शिक्षक मध्ये आहेत. विद्यार्थी गोलाकार उभे आहेत आणि कृती करण्यास सांगितलेले आहे. पेज नंबर 3 ला माय होम माझं घर घरामधल्या वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांची नावं सुद्धा खाली दिलेली आहेत. पेज नंबर 4 ला क्लॅप युअर हँड्स टाळी वाजवायची आहे. स्टँड अप सिट डाऊन टर्न लेफ्ट टर्न राईट हँड्स अप स्टँड स्ट्रेट अशा पद्धतीच्या कृती या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. नंतर लिसन अँड क्लॅप युअर हँड्स ही पोएम या ठिकाणी घेतलेली आहे. क्लॅप युअर हँड्स लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. पुढे पेज नंबर 5 ला गेलो आपण. 1.5 चिट चॅट घेतलेलं आहे. ही एक कृती घेतलेली या ठिकाणी चित्र दिलेले आहेत. चित्राच्या संदर्भाने शब्द दिलेले आहेत आणि त्यावरून वाक्य आणि संभाषण या कृती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पेज नंबर 6 ला गेलो तर माय डे माझा दिवस सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची कृती या ठिकाणी इंग्रजीमधून घेतलेली आहे. आवर असेंब्ली शाळेमधली असेंब्ली त्या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने कृती करायची अशा पद्धतीचा एक आशय त्या ठिकाणी दिसतोय. पुढे फन विथ साऊंड्स BCPTA ही इंग्रजीमधली अक्षर BCPT आणि A आणि यापासून तयार होणारे शब्द आणि या शब्दांची चित्र ही या ठिकाणी घेतलेली आहेत. बीचं रायटिंग C, A, P आणि Tचं हे स्मॉल ABCD मधलं रायटिंग कोणत्या स्ट्रोकनी करायची याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुढे चॉकलेटमध्ये किंवा पतंगामध्ये शब्द लिहिलेले आहेत आणि ते पाहून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहायचे आहे. अशा पद्धतीची कृती आहे. पेज नंबर 10 ला व्हॉट कॅन यू डू
काय काय करू शकता तुम्ही. आय कॅन अशा पद्धतीचं, आय कॅन स्विम, आय कॅन प्ले, आय कॅन डान्स, आय कॅन वॉक अशा पद्धतीच्या कृती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पुढे डू ॲज क्वीन सेज, राणी म्हणाली, राणी जसं म्हणते तशी कृती तुम्ही करायची आहे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आहे. पेज नंबर 12 ला माय क्लासरूम, माझा वर्ग हा घेतलेला आहे आणि वर्गामधल्या वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहे इंग्रजीमधून. पेज नंबर 13 ला सुद्धा त्याच पद्धतीने जी शाळा आहे, शाळेतल्या ज्या वस्तू आहेत किंवा शाळेबाहेरच्या काही वस्तू आहेत त्यांचं चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे, त्यांची नावं खाली घेतलेली आहेत. अशा पद्धतीची फ्लॅश कार्ड सुद्धा आपल्याला शाळेमध्ये वापरता येतात. पेज नंबर 14 ला फन विथ साऊंड, अगोदर BCPT हे होतं, आता इथं DFMN आणि E घेतलेलं आहे. DFMN आणि E यांचा लेखनाचा सराव, शब्दचित्र आणि त्याची नावं या ठिकाणी घेतलेली आहे, त्यांचं लेखन आपल्याला करायचं आहे. पेज नंबर 16 ला टिप टॅप ही राहीम आहे आणि हे राहीम कृतीयुक्त म्हणायची आहे अशा पद्धतीचा आशा आहे. पुढे पेज नंबर 17 ला वी वॉन्ट रेन, आपल्याला पाऊस पाहिजे अशा पद्धतीचा हा एक छोटासा चित्रपाठ या ठिकाणी घेतलेला आहे. यावरून चित्रगप्पा सुद्धा आपल्याला मारता येतील अशा पद्धतीचा आशय या ठिकाणी घेतलेला आहे. पेज नंबर 20 ला जर गेलो आपण तर व्हेजिटेबल्स, आपण जे खातो व्हेजिटेबल त्या पद्धतीची एक छोटीशी राईम्स घेतलेली त्या संदर्भातली, त्यांचे व्हेजिटेबलची नावं दिलेली आहेत, त्यांचं चित्र दिलेलं आहे. पेज नंबर 21 ला जम्प राईट इफ यू लाईक अँड जम्प लेफ्ट इफ यू डोंट लाईक, तुम्हाला आवडलं तर तुम्ही बघा, इफ यू लाईक तर राईटला उडी मारायची आणि जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही लेफ्टला उडी मारायची. अशा पद्धतीने लेफ्ट राईट शिकवण्यासाठीची ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 22 ला फिंगर्स नावाची एक पोएम राईम्स या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपल्या हाताच्या बोटांची नावं इथे घेतलेली आहेत. पेज नंबर 23 ला इन द पार्क मधल्या ज्या काही गोष्टी असतील त्यांची चित्र आणि त्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. डिस्कशन आपल्याला या संदर्भात करायचं आहे. ॲनिमल्स आय नो, मला जे प्राणी माहीत आहेत त्या प्राण्यांची चित्र घेतलेली आहेत. मग पेट ॲनिमल्स असतील, वाईल्ड ॲनिमल्स असतील, त्यांची चित्र आणि नावं या ठिकाणी घेतलेली. पेज नंबर 25 ला लुक लिसन अँड रिपीट, हे चित्र बघायचे, त्यांची नावं मोठ्यानं म्हणायचे आणि त्यांची घरं सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. अशा पद्धतीनं एक छानशी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे आहे पेज नंबर 26 फन विथ साऊंड्स, HLRS आणि I अशा पद्धतीचे चित्र आणि त्यांची नावं या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यांचे रायटिंग, त्यांचे स्ट्रोक रायटिंगचे 4 वहीमध्ये आणि त्या संदर्भाने मेक वर्ड्स रीड देम अलाउड अँड राईट अशा पद्धतीची एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे. पेज नंबर 28 ला छानशी राईम्स आहे, बर्ड्स कॅन फ्लाय. नंतर 29 ला एक बर्ड काढलेला आहे आणि त्याचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांना नावं दिलेली आहेत आणि वी आर बर्ड्स, कोणकोणते बर्ड्स आहेत त्यांची चित्र घेतलेली, त्यांची नावं घेतलेली आहेत. पेज नंबर 30 ला वा बर्थडे पार्टी आहे आणि बर्थडे पार्टीचं छानसं चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि बर्थडे पार्टीमध्ये कोणकोणत्या वस्तू आपण वापरतो त्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. पेज नंबर 31 ला लिसन अँड स्पीकिंगची ऍक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी नमस्ते अंजू, नमस्ते संजू अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी कन्व्हर्सेशन घेतलेलं आहे. पेज नंबर 32 ला फन विथ साऊंड्स, GJKQ आणि O, GJKQ आणि O यांचे चित्र आणि नावं. रायटिंग स्ट्रीम नंतर या पद्धतीने या ठिकाणी त्यांची त्या शब्दांपासून तयार होणारे, त्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द आणि त्यांचं रायटिंग हे आपल्याला घ्यायचं आहे. पुढे पेज नंबर 34 ला वॉटर बेल, या वॉटर बेलचा हा छोटासा कृतीपाठ या ठिकाणी घेतलेला आहे. टेक आउट युअर वॉटर बॉटल, स्कूल बॅगमधून वॉटर बॉटल काढणे, लीड झाकण उघडणे वगैरे अशा पद्धतीची कृती या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 35 ला हू एट द बटर, या ठिकाणी 2 मांजरी आहेत आणि
बटर या ठिकाणी दिलेलं आहे. ही स्टोरी मराठीमधून विद्यार्थ्यांना माहीत असेल अगोदरच, परंतु इंग्रजीमधून या ठिकाणी घेतलेली आहे. छानशी स्टोरी या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे चित्र वाचन करायचं आहे आणि त्या पद्धतीने स्टोरी सुद्धा विद्यार्थ्यांनी म्हणायचं. आणि शेवटी लिहिलेलं आहे की हु एट द बटर, कोणी बटर खाल्लं मग, हा प्रश्न शेवटी विचारलेला आहे. पेज नंबर 37 ला एक चित्रपट पुन्हा दिलेला आहे. वरती लिहिलेलं लुक ॲट द पिक्चर अँड टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दामध्ये त्यांनी ती स्टोरी सांगायची आहे, अशा पद्धतीचा चित्रपट आहे. पुढे चित्रगप्पा मारायच्या त्या ठिकाणी. पुढे आहे पेज नंबर 38 ला ट्रॅफिक सिग्नल्स. या ट्रॅफिक सिग्नल्स, ट्रॅफिकचे जे 3 दिवे आहेत त्या संदर्भात, रेड, येलो आणि ग्रीन संदर्भात या ठिकाणी 3 कडवी घेतलेली आहेत आणि ही छान छोटीशी राईम्स या ठिकाणी तयार केलेली आहे त्या संदर्भात. पुढे पेज नंबर 39 ला VIBGYOR या शब्दांपासून तयार होणारे हे रंग या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे रंग आपल्याला रेनबो मध्ये पाहायला मिळतात आणि रेनबो पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याचं चित्रीकरण केलेलं आहे, त्याची ओळख, रेनबोची ओळख करून दिलेली आहे. पुढे पेज नंबर 40 ला या ठिकाणी कलर द पिक्चर म्हटलेलं आहे आणि वेगवेगळे कलर, कोणता कलर कुठे द्यायचा आहे याचं चित्रीकरण, चित्र रेखाटन, रंगभरण म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी करायचं आहे कलर द पिक्चर्स मध्ये. वरती येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, येलो, रेड, ऑरेंज, रेड, पिंक, रेड, ग्रीन, ब्लॅक अशा पद्धतीने रंग या ठिकाणी भरायचे आणि इथे रंग सुद्धा दिलेले आहेत. ग्रीन म्हणजे हिरवा या ठिकाणी दिसतो, ते म्हणजे ग्रीन दिलेलं आहे. पुढे पेज नंबर 41 ला व्हेकल्स दिलेले आहेत, कोणकोणते व्हेकल्स आहेत, प्रवासाची साधनं आहेत, त्यांचे चित्र दिलेले आहेत आणि नावं पण दिलेले आहेत खाली. पुढे पेज नंबर 42 ला ॲट द बस स्टॉप. विद्यार्थी जेव्हा बस स्टॉपला जातो तर त्या ठिकाणी त्याला काय काय दिसते या संदर्भात एक कन्व्हर्सेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. पेज नंबर 43 ला लंच टाइम, दुपारची बेल होते जेवणाची आणि लंच टाइम मधले कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत महत्वाच्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पेज नंबर 44 ला फन विथ साऊंड्स, VWXYZ आणि U, VWXYZ आणि U या संदर्भाने चित्र आहेत, त्यांची नावं आहेत. या अक्षरांना लिहिण्यासाठी स्ट्रोक दिलेले आहेत चारिकी वहीमध्ये आणि त्यापासून तयार झालेले शब्द आणि शब्दांचं लिखाण या ठिकाणी करायचं आहे. पेज नंबर 46 ला गेलो तर अल्फाबेट सॉन्ग आहे छान, ए, सेज, अँड, ए अशा पद्धतीचे हे सॉंग्स राईम टाईप आपल्याला म्हणून घ्यायचे विद्यार्थ्याकडून. पुढे पेज नंबर 47 ला चित्र दिलेले आहेत. ARC हे जे अक्षर आहेत हे वेगवेगळे झालेले आहेत, त्याला आपल्याला एकत्रित करायचं आहे, मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी पायनॅपल दिलेलं आहे, पायनॅपल मध्ये शब्द आहेत, त्या शब्दांना लिसन अँड रिपीट शिक्षक म्हणतील, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठीमागं म्हणायचं आहे. चालेल. पुढे पेज नंबर 48 ला कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, जे कॅपिटल ABCD आणि स्मॉल ABCD, कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स, A फॉर एरोप्लेन, B फॉर बटरफ्लाय, अशा पद्धतीने A to Z पर्यंतचे चित्र आणि अक्षर या ठिकाणी घेतलेले आहेत आणि लिहिण्यासाठी जागा सुद्धा सोडलेली आहे. डॉटेड अक्षर या ठिकाणी घेतलेले आहेत, ABCD अशा पद्धतीने Z पर्यंत. पुढे पेज नंबर 49 ला गेलो तर डेज ऑफ द वीक, आपल्या आठवड्याचे वार या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याची राईम छोटीशी तयार केलेली आहे. या ठिकाणी ट्यूजडे, एव्हरीडे अशा पद्धतीने यमक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे पेज नंबर 50 ला जर गेलो आपण तर लुक, लिसन अँड शो, खाली चित्र दिलेली आहेत आणि ही चित्र या वरच्या मोठ्या चित्रामध्ये दाखवायची आहेत. तर इथे स्टोन आहे, तर स्टोन कुठे आहे इथे त्याने शोधायचं विद्यार्थ्यांनी, तो दाखवायचा आहे स्टोन. या ठिकाणी वॉटरफॉल दिलेला आहे, तो वॉटरफॉल इथे शोधायचा चित्रामध्ये तो दाखवायचा आहे. छानशी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेतलेली आहे. पेज नंबर 51 ला जर गेलो तर वर्ड फॅमिली घेतलेली आहे, शब्दांची फॅमिली या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 52 ला जर गेलो आपण तर लुक ॲट द पिक्चर अँड राईट द फर्स्ट लेटर, याचं फर्स्ट लेटर या ठिकाणी लिहायचं. समजा हे चित्र घेतलंय आपण तर ANGO लिहिलेलं आहे, पण याचं फर्स्ट लेटर मिसिंग आहे, ते मिसिंग लेटर M असणार आहे. अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेतलेली छानशी. पेज नंबर 53 ला या ठिकाणी सर्कल द लेटर फ्रॉम द गिव्हन टेबल टू मेक मिनिंगफुल वर्ड्स, राईट देम इन गिव्हन स्पेस. बघा या ठिकाणी अक्षर घेतलेले आहेत बॉक्स मधली आणि इथे एक राऊंड मारलेला आहे CAT कॅट,
तर तो CAT कॅट या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. अशा पद्धतीने शब्द शोधायचे. अगोदर जे आपण इकडे शिकलेलो आहोत ते शब्द शोधायचे आणि इथे लिहायचे. पेज नंबर 54 ला नंबर्स घेतलेले आहेत की जे आपल्याला सेमी इंग्रजीच्या किंवा इंग्रजीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये 0 पासून 10 पर्यंत पाहायला मिळतील. ते इंग्रजीमधून घेतलेले आहेत या ठिकाणी. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि त्या पद्धतीने या ठिकाणी चित्र आहेत. उदाहरणार्थ 5 जर म्हटलं तर या ठिकाणी 5 बॉल दिलेले आहेत. 8 जर म्हटलं तर 8 बलून्स या ठिकाणी घेतलेले आहेत. पुढे पेज नंबर 55 ला जर गेला आपण तर लिसन अँड स्पीक, ऐकायचे आणि बोलायचे, म्हणायचे, एकमेकांशी संवाद साधायचा, अशा पद्धतीचा कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांचा आपण घ्यायचा आहे या ठिकाणी. पेज नंबर 56 ला गेलो आपण तर मीट द शेप्स, वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्स या ठिकाणी घेतलेले आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी आय एम अ डॉट, आपण फुल स्टॉप सुद्धा म्हणतो किंवा डॉट म्हणतो. ओके, वी आर लाईन्स, उभ्या लाईन्स या ठिकाणी घेतलेले, अशा पद्धतीचे वेगवेगळे शेप या ठिकाणी घेतलेले. पेज नंबर 57 ला जर गेलो तर छानशी एक स्टोरी आहे, द अँट अँड द पिजन. द पिजन अँड द अँट अशा पद्धतीची स्टोरी मराठीमधून तुम्ही कबूतर आणि मुंगी ही गोष्ट ऐकलेली असेल विद्यार्थ्यांनी, तर ही गोष्ट या ठिकाणी इंग्रजीमधून घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 59 ला मंथ्स ऑफ द इयर, 12 months in a year अशा पद्धतीने राईम्स यमक जुळण्याचा प्रयत्न करून रिमेंबर पर्यंत ही राईम्स घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 60 ला महिन्यांची नावं घेतलेली आहेत आणि या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. यात्रेमधील चित्र आहे, त्या संदर्भाने डिस्कशन करायचंय. या ठिकाणी ग्रीटिंग्स, पाठीमागे आपण बर्थडेचं चित्र पाहिलं तर बर्थडेच्या संदर्भातलं हे एक चित्र आहे. पुढे हॅपी न्यू इयरचं चित्र आहे. हे ग्रीटिंग्स तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांनी आणि असे ग्रीटिंग्स विद्यार्थ्यांकडून तयार करून घेता येतील का याचा सुद्धा विचार शिक्षकांनी करायचा आहे. चालेल. पुढे पेज नंबर 62 आफ्टर माय बाथ, माझ्या आंघोळीनंतर, ही एक छोटीशी राईम्स या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 63 ला बाथरूम आहे आणि बाथरूम मध्ये काय काय असतंय, कोणकोणत्या वस्तू असतात, त्यांची चित्र या ठिकाणी दिलेली आहेत, त्याची नावं सुद्धा दिलेली आहेत. पुढे पेज नंबर 64 ला चिट चॅट घेतलेला आहे, हे संभाषण आहे. पुढे पेज नंबर 65 ला लॉस्ट अँड फाउंड, हरवलंय आणि सापडलंय, अशा प्रकारे छानशी स्टोरी या ठिकाणी घेतलेली आहे. लिसन अँड रिपीट आफ्टर मी, शिक्षकांच्या पाठीमागे विद्यार्थी म्हणतील आणि समजून घेतील. ही स्टोरी अतिशय छान या ठिकाणी घेतलेली आहे. ती इनॅक्ट करायची, इनॅक्ट द स्टोरी ॲज इफ यू आर द बर्ड्स. पुढे पेज नंबर 68 ला हाऊ डू यू फील, हॅपी फेस, सॅड फेस, अँग्री फेस आणि स्केअर्ड फेस. पुढे वर्ड पिरॅमिड, वर्ड पिरॅमिडमध्ये ट्रायंगल शेपला वरती छोटा शब्द असतो आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने वाक्य वाढवत जायचं. जसे की अ फ्लावर, अ रोज फ्लावर, अ रेड रोज फ्लावर. इथे अ बलून, अ ब्ल्यू बलून, अ स्मॉल ब्ल्यू बलून, अशा पद्धतीचं वर्ड पिरॅमिड घेतलेलं आहे. पेज नंबर 69 ला माय किचन, किचन आहे आणि किचन मधल्या वस्तू या ठिकाणी आहेत. खाली त्या वस्तूंची चित्र दिली आणि त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत, किचनची ओळख हवी म्हणून. पेज नंबर 70 लेट्स मेक शरबत, शरबत बनवण्याची कृती या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट स्टेज टू लास्ट स्टेज, ड्रिंक पर्यंत. पेज नंबर 71 ला आवर कम्युनिटी हेल्पर्स, आपले कम्युनिटी हेल्पर्स कोण कोण आहेत त्यांची चित्र दिलेली आहेत आणि त्या संदर्भाने एक छोटीशी राईम या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे पेज नंबर 72 ला या ठिकाणी व्यावसायिक दिलेले आहेत. आय एम डॉक्टर, टीचर, फार्मर, सोल्जर, ड्रायव्हर अँड टेलर, यांची ओळख करून दिलेली आहे. पेज नंबर 73 ला द मॅजिक फिश, हा छानसा पाठ या ठिकाणी घेतलेला आहे, चित्रीकरण सुद्धा छान आहे. पुढे पेज नंबर 74 ला आणि 75 ला तोच पाठ पुढे चित्र स्वरूपात आलेला आहे. पुढे पेज नंबर 76 ला थँक यू गॉड, Thank you God for the words so sweet. Thank you God for the food we eat. Thank you God for the birds that sing. Thank you God for everything. देवाचे आभार मानायचे, अशा पद्धतीची छोटीशी राईम्स या ठिकाणी घेतलेली आहे. आणि शेवटी we say
थँक्यू. कोणाकोणाला थँक्यू म्हणायचंय. लिसन, सी द पिक्चर्स अँड से थँक्यू. पेज नंबर 76 पर्यंत आपण पोहोचलो. अशा पद्धतीने एकूण 76 पानं या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत आणि पाठ्यपुस्तकाचं कव्हर पेज सुद्धा जाड आहे. वरती लॅमिनेशन केलेलं आहे. आतमधली पानं ही छान आहेत. 70 GSMचं पेजेस आहे आणि भरपूर चित्र आहेत. भरपूर चित्र असून या पाठ्यपुस्तकातील आशय हा विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचेल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली आहे. जर आपण NCERTचं CBSEचं पहिल्या वर्गाचं पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्याच पद्धतीची रचना या पाठ्यपुस्तकामध्ये केलेली दिसून येते आणि म्हणून मग राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार त्यामध्ये ज्या पद्धतीने नमूद केलेलं होते की देशभरात समान पातळीवर अभ्यासक्रम राबवण्यात यावा, तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम, तशाच पद्धतीची काठिण्य पातळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेणार आहोत आणि गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.